गांडीनं गांजरं उपटणे याचा अर्थ काय होते तर अशक्य गोष्टी करणे. याले समानार्थी वाक्प्रचारही आहे. जसं गांडीनं गवत उपटणे, गांडीनं अक्रोड फोडणे, गांडीनं ढेकलं फोडणे. आता गांड तर नाजूक असते, त्यानं तर हे गवत उपडणं, अक्रोड फोडणं, ढेकलं फोडणे जमणार नाही बा. याचा भावार्थ लक्षात घ्या. याचा अर्थ काय होते की बा अशक्य गोष्ट करण्यासाठी समोर येणे. जसं एखादा अभ्यास छटाकभर करते पण त्याला आयच व्हायचं असते. 4 गावात एखाद्याला ओळखत नाही, त्याला आमदार व्हायचं असते. दुकान तो लावते फुटाण्याचं पण बाता करते शेअर मार्केटच्या. समजत गतीची गांड नाही पण ज्ञान दुनियाभरात देते. याले म्हणते गांडीनं गांजरं उपटणे. सांग रे बाबू अजून काय तुझं? दुसरं असं होऊ शकते का, एखाद्या पंक्तीत जर वाढणं सुरू आहे, मग एखादा पाठीमागं हात ठेवून चाल वाढ रे भाजी वाढ, वाढ रे जलेबी वाढ. आता जलेबी जर खतम झाली असन तर जलेबी कुठून आणणार आहे आता एवढ्या लवकर? वाटू शकत नाही किंवा आणू शकत नाही. मग आण रे जलेबी, जलेबी आण, इथं वाढ, इथं वाढ, हे असं म्हणणार. तिथून गांडीनं गांजरं उपडली. गांडीनं गांजरं उपटणे, बरोबर आहे. तो मी काय म्हणतो, ह्या जो रील आहे की नाही, ह्या तेले पाठवा जे आपल्या अवतीभोवती गांडीनं गांजरं उपडते. लय भेटते असे.